ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जिल्हा बँकेच्या इमारतीजवळ मटक्याचा अड्डा, शिवाजीनगर पोलिसांची अंदरकी बात। इचलकरंजी येथील जिल्हा बँकेच्या इमारती लगतच एका पान टपरीत खुलेआम मटका घेतला जात आहे। जिल्हा बँकेतून पैसे काढा आणि खोक्यात मटक्याच्या माध्यमातून पोलिसांना हप्ता देऊन जावा, असं चित्र या ठिकाणी सोमवारी पाहायला मिळालं। सध्या लाडकी बहीण आणि वृद्ध निराधार योजनेचे पैसे जिल्हा बँकेत जमा झालेले आहेत। बँकेच्या उत्तर दिशेला एक पानटपरी आहे। या ठिकाणी वृद्धांना बसण्यासाठी खास बाकड्यांची व्यवस्था केली आहे। याच बाकड्यावर मटक्याचा चार्ट घेऊन टिपर्स नशिबान आकडा काढत असतात। तर या ठिकाणी असलेले वृद्ध निराधार टिपर्स आणि मटका लावण्यासाठी आलेले एकमेकांशी चर्चा करत असतात। ही चर्चा ऐकून अनेक जण बँकेतून पैसे काढून या टपरीत मटका लावतात, अशी चर्चा ऐकायला मिळाली। ही चर्चा ऐकून अनेक वृद्ध निराधार मिळालेल्या पेन्शनचे पैसे या मटक्यावर लावतात। जादा पैसे मिळतील या आशेने, परंतु यातून कोणाचंही अद्याप भलं झालेलं नाही, हे वास्तव्य आहे। राज्य सरकारने वृद्धांना आधार मिळावा म्हणून योजना सुरू केल्या। योजनेचे पैसे अशा पद्धतीने मटक्याच्या माध्यमातून पोलिसांच्या खिशात जात असतील तर यापेक्षा दुर्दैव कुठलंच नाही। वरिष्ठ अधिकारी यांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी भाबडी आशा वृद्धांच्या नातेवाईकांची आहे। अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानिक आहेत, परंतु त्यांनीही या गंभीर प्रकाराकडे लक्ष दिल्याचं दिसत नाही। महानकरी न्यूजसाठी विठ्ठल बिरांचे, इचलकरंजी।